खुसखुशीत चटपटीत पदार्थाची गोडी त्यावर अधिक हा मालवणी भाषेची गोडी. युट्यूब कर आणि कोकण कर. तुमका कशी वाटली परब किचन मध्ये? आज स्नेहा सरोजची नाही हा जोडी, सरोजची जोडी हाय की नाही? कमाल धमाल. ही कोण माझ्या बाजूला? आणि ती सुद्धा सेम माझ्यासारखी दिसता. अरे मी कोण? वहिनी काय गेली? सरोज, तुला पण प्रश्न पडला आणि तुम्हाला पण प्रश्न पडला की नाही? ह्याचा उत्तर तुमका गावताला, पण त्याच्यासाठी तुमका काय करूचा लागताला? ही रेसिपी बघूची लागतली आणि परब किचन सुद्धा बघूचा लागताला. ह्यो आपलो समुद्रातलो ताजो ताजो रावस मासो आणि त्याच्याबरोबर बाजूक वायच असो हलवो. आणि ह्या दोन्ही माशांचं जे बघून मन खुश झालं ना, काय सांगू तुमका. आता आपण करूया ह्यांका मॅरिनेट. चला. वायच हळद घालूया, नंतर आपलो मालवणी मसालो आणि तुमका होय तर जगभरातले सगळे मसाले तुमका आवडतात ते घ्या आणि मस्त असो मासो हातान असो कालवा आणि एका मॅरिनेट करून ठेवून द्या. काय जगभरातले मसाले वापरता? आम्ही तर कोकणात ना नुसता मालवणी मसाल्यातच करतो, त्याची चव ना भारी लागता. ह्याचा काहीतरीच आपला. तुमका वया तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही मस्त असे मसाले लावा आणि नाही लावलात तरी ह्याचा ऐका आणि नुसताच मालवणी मसाल्यात सुद्धा करा. ती सुद्धा फिश फ्राय मस्त लागतात. जाऊ नये एका सुद्धा थोडं भाव देऊयात. आता आपलं ह्यो मस्त असं रावस, माका तर रावस आवडतात. त्या सरोजाक ना हलवो खावणे माझं फेवरेट रावस. त्यांका आता ना वाय जसा 15-20 मिनिटं ना मस्त माशामध्ये ना मॅरिनेट होणे, म्हणजे काय सगळे मसाले असे त्याच्यामध्ये शोषून घेतले. आणि काय सांगू तुमका, आताच माझ्या जिभेक ना धार सुटली. कधी तर बनयता आणि मी कधी खाताय असं झाला. आता आपले मासे छान मॅरिनेट झाले. आता बारी कशाची येता? फिश फ्रायच्या मसाल्याची. कारण त्यांना कशात फ्राय करू आहे तर मी या घेते 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचो रवो आणि वाय जसं पाव चमचा बेसन आणि हो थोडंसा मीठ सुद्धा घालून घेते. आता ह्या सगळ्या मसाल्यात मी एकत्र असा कालवतोय. आणि आता आपण काय करूचा? बोल, काय करूचा? मगासपासून एवढी बडबड करताय ना, सांग तरी आता काय करूचा लागता. आता ह्याच मसाल्यात आपण हे जे मॅरिनेट केलेले मासे आहेत ना, रावस आणि हलवो, ते मस्त असे अलटून पलटून छान असे घोळवून घेऊया. आपण ना मस्त मोठी 2 पळी तेल घालायचं, कारण फिश फ्राय म्हटली ना की तेल ह्या जास्तच वया. कळला? आणि ह्यात तेल आणि जो तवो तापलेला त्याच्यात आपण एक एक करून हे फ्राय करू तव्यात ठेवून घेऊया. बघून मग असं वाटतं ना, सरोज कधी एकदा हे मासे फ्राय होतले आणि कधी एकदा मी खातलंय. मस्त तेलात मस्त क्रिस्पी असे छान असे ब्राउनिश फ्राय होतात गो माझं रावस आणि तुझं हलवो. अरे बापरे, ती मच्छी करपतली. अगो गो गो, बारीक कर गॅस. अगो बाये, मध्ये मध्ये कित्याक बोलतय? माका माहिती आहे ती करपाची नाही, कारण की मी केलंय हा गॅस स्लो. बाये, ह्या का कोण सांगा? बाई किती बोलतय? राव 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 राव, वैतागू नको बाबा. मी तुका शांतपणे सांगते. आता मी आता परतून घेते एका बाजू. म्हणजे दुसऱ्या बाजून ती सुद्धा व्यवस्थित शेकतली. त्याचा ह्या किती वेळ चालताला तुमका सुद्धा सांगतोय. हा, माझे परतताना ना हळू करता, नाही तर ते सगळे कुस्करतले. अगो राव, वायच मस्त असे फ्राय होणे दोन्ही बाजू, माका सुद्धा कळता. तुका जाऊची घाईया काय? खाऊची घाईया? वायच राव, चांगला खाऊ व्हाया ना तर वेळ देऊचो लागता आणि मच्छी कधी पण बारीक गॅसवरच भाजूची असता. आपण सांगाक गेलो तर आपणा गेड्यात काढतली तुम्ही आणि सगळी जण, त्याच्यापेक्षा आपण रवया गप. तुमका कळला का नाही ही टीप?
त्याका कळाक अजून वगता आता आत्ता नवीन इला ना, त्याच्यामुळे त्याची अशी गोंधळ होता. ह्याची काही ही रेसिपी संपाची नाही. तुमका खरा सांगा, माझी दुसरी जोडीच बरी, ती स्नेहा वहिनी आणि मी. ही सरोज खैसून इली काय पत्तो नाही, पण मध्ये मध्ये ह्याचो भारी ढवळाढवळ. मियाच आता जात ह्याका काय तर बाकीचा करून घेऊन. बाय या खय चालला, ह्याका वाटतं इलो राग. जाऊ नये त्याका, आपण आपली मच्छी मस्त तळूया आणि तुमच्या सोबत खाऊया. चला. बोल बाई, काय बोलायचं आता. माझ्याशिवाय ती या क्लोजिंग करताय. आपली जोडी आहे ना जमलेली. इला बाई, आता आपलं मस्त रावस आणि हलवो फ्राय झालेला हा. आता मी हे रावस आणि हलवो जो फ्राय आहे ना, तो भाकरी सोबत खातलंय. तुम्ही कशासोबत खातात ते खाली कमेंट करून सांगा. माका तर ह्याची ही फिश फ्रायची रेसिपी ना खूप आवडली. ह्या तर माका ना वेळच दिना नाही बोलात. पण तुमका जर ही रेसिपी आवडली असत तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पण बोलू. आता बाबा बोल, तुका जा काय बोलायचं असत ता. धन्यवाद.